तर मित्रांनो, आज दहीहंडी अचानक प्लॅन झाला व्लॉग बनवायचा म्हणून बनवायला घेतला। आजच्या व्लॉगमध्ये माझी नेहमीसारखी फॉर्मल स्टाईल नसून एकदम कॅज्युअल टोन आहे। मला नंतर कमेंटमध्ये सांगा माझी बोलण्याची पद्धत कशी होती ते। तर दुपारी मंदिरातून जेवण आल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी गेलो सावर बघायला। गावातली सगळी पोरं आधीच आलेली, मी आणि अभिनव नंतर गेलो। सावर शोधली, जाम जाळकाटात सावर भेटली। हा बघा आता हा कोणाला तोडतोय ती सावर, कसा तोडतोय बघा, स्प्रिंग लावल्यात जशा काय। हे दर्शन आणि अभिनव छत्रीत काय गप्पा करतात त्यांचं त्यांना माहिती। सगळी पोरं आधीच होती तिथं, मी आपला उगीच गेलो मागून। बघा किती झाडे आहे, सगळीकडे हिरवगार। या फुलाचं नाव माहिती असेल तर सांगा मला कमेंटमध्ये। दर्शन आप्पाला जादूचा झाडू भेटला तिथं, काय पण वेडे आकडे चाळे करतोय। बोलतोय कुठं सोडू तुम्हाला, येते कर कोण। ती वाट बघा कशी केली पोरांनी, अरे पडशील, चालून नुसता चिखल झाला तिथं। ती सावर पण मागच्या बाजूला पडली, आता सावर कशी आणणार। जाम मेहनत घेतली तेव्हा ती सावर बाहेर निघाली। आता आप्पाच्या अंगात तो ओढीवाला पोरगा आलाय। आप्पाचा विषय लय हार्ड आहे। दर्शन, कौस्तुभ, सुजित, बाब्या, काऊ, भाभी, नयन, समीर, आप्पा, पाप्या, सुयोग, निनाद ही अशी सगळी पोरं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलत सावर रेटत होती। काय पण म्हणा, महाराजांचं नाव घेतलं की जामच ताकद येते। त्यात मी पुढे होतो वाट सारखी करायला, कुऱ्हाड आणि कोयता घेऊन। हे बघा, चिखलावर चालता येई नाही म्हणून वेल घेतली आणि साई आणि या पोरांनी चपलाचा हार बनवलाय। दागिन्यात कशात ऐकलेला असला हार, चपला हार, आता बघितलं पण। मग वळसा घालत पावसातून निघालो गावात। त्या दिवशी डोंगरात भलतंच धुकं आलेलं, एवढं कधी येत नाही। पोहोचलो गावात नेहमीप्रमाणे आप्पा नेतृत्व करताना। आता काय खरं नाही, जाम जड सावर म्हणून बघा कशी घाई झाले। धावत नेतायत, सारट्या काढायला घेतल्यात बघा सावरीच्या। ही सावर चिकट असते ना आतून, म्हणून घेतात दहीहंडीला, समजलं का। दमली सगळी पोरं, मग आणले वडापाव। हे माझे जात आहेत, खड्डा पण खूप खोल खणला, लावली पण सावर। हा गोट्या काका, विनोद दादा आणि आवा ऐकतात काय, दहीहंडी चढवायच्या आधीच दोर बांधायला निघालेले। काकाच्या घरात हंडी ठेवलेली, बांध्याने उचलली आणि नेली चढवायला। हंडी चढवली, आता आरतीची वेळ। गणपती जवळ आलेत ना, इथे समजलं आरतीची प्रॅक्टिस करायला लागेल वाटतं अजून। मग रिंगण करून पोरं गाणी बोलली। दारी सूर्य उगवला त्याला मी नमस्कार केला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला। झाली सुरुवात। हे आऊ, विनोद दादा, गोट्या काका आणि चंकी कसे नाचतात बघा। तो तिकडून रोहित पाणी मारतोय पोरांवर। लवकर फोडायला नको ना अंडी, ही नुसती लोळावलोळी चिखलात, याला धर त्याला धर। शेवटी फोडली अंडी काव्यानेच। पाणी पाणी केला, प्रसाद खाल्ला आणि आलो घरी। झाली दहीहंडी, झोपा आता।